आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे 2026 साठी. त्याचबरोबर मागील वर्षी किती पर्सेंटाइल स्कोरवर ऍडमिशन झाले होते याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर कोणती गोष्ट शेअर करणार आहे तर आपण कॅटेगरी बघणार आहे, कोणती कॅटेगरी आहे, त्याचबरोबर त्या कॅटेगरीमधून किती एसएमएल नंबरवर सीट अलॉटमेंट झालं होतं, त्याच एसएमएल नंबरवर त्या मुलाचा पर्सेंटाइल स्कोर किती होता आणि कोणतं कॉलेज कोणत्या कॅटेगरीमधून सगळ्यात कमी रँक जे आहे ते लास्ट इयर अलॉटमेंट झालं होतं याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एखादा डाऊट तुमच्या मनात शिल्लक असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय तुम्हाला नक्की शेअर करेल. सगळ्यात अगोदर जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जे काय सीट अलॉटमेंट झालं होतं एसएमएल नंबरनुसार ते 14,846 एवढ्या रँक झालेलं होतं. 16 पर्सेंटाइल हा स्कोर होता आणि जीएमसी नंदुरबार मध्ये एससी कॅटेगरीमधून सगळ्यात कमी मार्कावर 16 पर्सेंटाइल लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालं होतं. आता 2026 साठी हा कट ऑफ एवढाच असणार आहे का गव्हर्नमेंट कॉलेजचा? तर असं बिलकुल नाहीये, कारण लास्ट इयरला हे जे आहे ते नवीन कॉलेज ऍड झालते, त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना हे माहित नव्हतं की गव्हर्नमेंट कॉलेज बीएससी नर्सिंगचे किती. त्याचबरोबर एखादा मुलगा या कॉलेजमध्ये 4th राऊंडला जर सीट अलॉटमेंट झालेला असेल आणि तो अचानक जर स्वतःचं सीट कॅन्सल करेल आणि हा मुलगा जर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकूनच जर त्याची चॉईस फिलिंग करत असेल 4थ्या राऊंड पर्यंत किंवा लास्ट राऊंड पर्यंत, तर त्या कंडिशन मध्ये जी एका मुलानं सोडलेली सीट आहे ती अचानक ह्या मुलाला अलॉटमेंट होऊन जाते. म्हणजे हे लकीली अलॉटमेंट आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. तर एक्सपेक्टेड आणि कन्फर्म सीट अलॉटमेंटसाठी जो काय कॅप राऊंड 1 प्लस कॅप राऊंड 2 चा कट ऑफ असतो ना, तो आपल्याला घेऊन चालत असतो. परत सांगतोय, बीएससी नर्सिंगला बरेच मुलं शेवटी सीट सोडून दुसऱ्या कोर्समध्ये स्विच होता किंवा मग ते कन्फ्युजन होता बीएससी नर्सिंग करायची की नको करायची. त्यामुळे लकीली तुम्ही फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकत राहिला तर तुम्हाला 4थ्या किंवा 3ऱ्या राऊंडला एकदम कमी मार्कावर पण गव्हर्नमेंट कॉलेज कोणत्याही कॅटेगरीमधून अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर लास्ट इयरला एसएमएल नंबरनुसार 12,686 पर्यंत अलॉटमेंट झालं होतं. 50 पर्सेंटाइल स्कोर होता आणि जीएमसी कोल्हापूर हे सगळ्यात कमी कट ऑफ अलॉटमेंट होणार कॉलेज होतं एसटी कॅटेगरीसाठी. नंतर जर आपण फीजे कॅटेगरीचा विचार केला तर 1,966 एवढा एसएमएल नंबर, 92 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी नंदुरबार सगळ्यात कमी रँक अलॉटमेंट झालं होतं. एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तर 2,519 एसएमएल नंबर, 91 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी नंदुरबारचा सर्वात कमी कट ऑफ होता. त्यानंतर एनटीसी कॅटेगरीचा विचार केला तर 8,538 एसएमएल नंबर, 69 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी कोल्हापूरचा सगळ्यात कमी कट ऑफ गेला होता. एनटीबी कॅटेगरीचा विचार केला तर 8,382 70 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी नाशिकचा सगळ्यात कमी कट ऑफ होता. ओबीसी कॅटेगरीमधून 8,082 एसएमएल नंबर अलॉटमेंट झालं होतं, 72 पर्सेंटाइल स्कोर होता आणि जीएमसी सिंधुदुर्ग मध्ये सीट अलॉटमेंट झालं होतं. एसीबीसी कॅटेगरीमधून जर आपण विचार केला तर 11,868 पर्यंत एसएमएल नंबरनुसार अलॉटमेंट झालं होतं, 52 पर्सेंटाइल स्कोर होता आणि पीसीएमसी पुणेमध्ये या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं होतं. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 14,938 एसएमएल नंबर अलॉटमेंट झालेलं होतं, 14 पर्सेंटाइल स्कोर होता आणि जीएमसी मिरजमध्ये सगळ्यात कमी मार्कावर ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून सीट अलॉटमेंट झालं होतं. त्यानंतर जर समजा आता आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर 7,670 एसएमएल नंबर होता, 73 पर्सेंटाइल स्कोर होता आणि जीएमसी कोल्हापूर सगळ्यात कमी रँक अलॉटमेंट होणारं कॉलेज होतं ओपन कॅटेगरीमधून. डिफेन्स 1चा जर आपण विचार करतोय तर 11,344 एसएमएल नंबर, 58 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी नंदुरबारचा सगळ्यात कमी कट ऑफ होता डिफेन्स 1 साठी. डिफेन्स 2 मधून जर विचार केला तर 8,936 एसएमएल नंबर, 68 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी सिंधुदुर्ग या ठिकाणी सर्वात कमी कट ऑफचं कॉलेज होतं. डिफेन्स 3 साठी 7,493 एसएमएल नंबर, 74 पर्सेंटाइल आणि जीएमसी बारामती हे सगळ्यात कमी कट ऑफचं कॉलेज होतं. फिजिकल हँडिकॅपचा जर आपण विचार केला तर जवळपास 13,974 एसएमएल नंबर, 40 पर्सेंटाइल स्कोर आणि जीएमसी नाशिकमध्ये सगळ्यात कमी रँक सीट अलॉटमेंट झालं होतं. परत सांगतोय, हा जो कट ऑफ आहे तो लास्ट इयरचा कट ऑफ आहे. लास्ट ऍडमिटेड स्टुडंट त्या कॅटेगरीमधून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती पर्सेंटाइल ऍडमिशन घेतलं हा कट ऑफ आहे. या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही फर्स्ट किंवा सेकंड राऊंडचा घेऊन चालू शकतात. पण तुम्ही या प्रकारे जर काउन्सिलिंग केली, तुम्हाला जर फक्त गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज हवंय, तुम्ही काउन्सिलिंग मध्ये भाग घेऊ शकता आणि तुम्ही शेवटपर्यंत जर काउन्सिलिंग करत राहिला तर तुम्हाला एकदम 50, 40, 45 पर्सेंटाइल पण गव्हर्नमेंट कॉलेज नक्की अलॉटमेंट होऊ शकतं कोणत्या पण कॅटेगरीमधून. पण जर जे गव्हर्नमेंटच्या सीट आहेत त्या सीट जर फर्स्ट आणि सेकंड राऊंडला जर कन्फर्म केल्या मुलांनी तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची शक्यता खूप कमी असते. त्याच्यामुळे तुम्ही एक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज हातामध्ये ठेवून त्या ठिकाणी ऍडमिशन तुमचं कन्फर्म करून मग तुम्ही अजून बेटरमेंटला ट्राय करू शकता शेवटच्या राऊंड पर्यंत. तर पहा, हा एक कट ऑफचा व्हिडिओ होता लास्ट इयरचा, किती स्कोर हो, कोणत्या कॅटेगरीमधून कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालं गव्हर्नमेंट मधलं, त्याची पूर्ण सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा. त्याचबरोबर जर तुम्हाला डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.